जीएसटी अधिकारी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकर यांचा फोन. न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही. बीड येथील वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली. जाधवर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर व नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप आरोपीला अटक केली जात नाही. आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी धडपड करत असलेल्या सचिन जाधवर यांच्या पत्नीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून संवाद साधला. या प्रकरणाची माहिती मी घेतली आहे. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. आरोपी अटक झाली नाही तर मी उपोषणाला बसणार आहे याबाबतचीही आंबेडकर साहेबांना माहिती दिली. यावर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला आहे, असे मयुरी जाधवर यांनी सांगितले. सर प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे शब्द दिलाय सर त्यांनी की तू म्हणजे तुम्ही जे कराल त्याच्यासोबत मी तुम्हाला तुमच्यासोबत आहे, पाठीशी आहे, शब्द दिलाय सर. आज FIR फाटून उद्या 23 तारखेला 1 महिना झालाय सर. आणि त्याच्यावर जामीन पण फेटाळला आहे त्याचा कोर्टात आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली गेली नाही. अजून अटकसुद्धा नाही येतो आणि मेडिकल रजा टाकून पण फरार येतो. असं मोकाट म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी फिरतोय किंवा इकडे तिकडे भेट देतोय. म्हणजे ह्या गोष्टी पण आमच्या कानावर येतात, पण पोलीस म्हणतात की त्याचं लोकेशन भेटलं नाही आम्हाला. त्यामध्ये किती आरोपींच्या विरोधात FIR झालेला आहे? तुम्हाला तपासाबाबतची काय पोलिसांनी माहिती दिली? सर मला अजून म्हणजे तपासाबद्दल फॉरेन्सिकचा रिपोर्ट मी काल विचारला तर म्हणजे फॉरेन्सिक फिंगरप्रिंटचा रिपोर्ट अजून भेटलेला नाही किंवा जे त्यांचं फूड हे होतं ते पण त्यांनी म्हणजे फॉरेन्सिकला पाठवलेलं नाही आहे सर. त्यांनी तिथंच टाकून दिले. माझी अपेक्षा होती की ते त्यांनी फॉरेन्सिकला पाठवायला पाहिजे होतं सर. आता आंबेडकर साहेबांशी संवाद साधला, त्यांच्याकडे काय तुम्ही विशेष मागणी केली आहे का आणि प्रशासनाकडे काय मागणी असेल? सर मी आंबेडकर सरांकडे मागणी केली की आरोपी अटक नाही झालं तर सर मी उपोषणाला बसणार आहे आणि त्याविषयी सर त्यांनी मला म्हणले की माझा पाठिंबा आहे तुम्हाला तशा. आणि प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की मला म्हणजे योग्य प्रकार तपास करून मला न्याय द्यावा आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी.